नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित आणि ऋषिकेश जोशी दिग्दर्शित संगीत संन्यस्त खड्ग 8 जुलैला रंगभूमीवर येते नवीन संचामध्ये। आणि अनेक संगीत नाटकातनं काम करणारी आजची युवा अभिनेत्री, गायिका अभिनेत्री म्हणूया आपण, केतकी चैतन्य या नाटकात आहे। केतकी, त्याबद्दल शुभेच्छा। धन्यवाद। आणि मला जाणून घ्यायचं तुझी भूमिका काय आहे या नाटकातली? माझी भूमिका सुलोचनाची आहे, जी म्हणजे या नाटकात आपण एक बौद्ध काळ दाखवलेला आहे आणि शाक्य राष्ट्र जे होतं त्याचा जो नंतरचा विद्यमान सेनापती त्याच्या पत्नीच्या भूमिकेत मी आहे, वल्लभांची सुलोचना। आणि ती एक 2 रूपं तिची दिसतात या नाटकात आपल्याला। अगदी एक राजकुलातील शालीन स्त्री आणि त्याच्यानंतर तिचा पती जेव्हा शत्रूच्या गटात अडकतो तेव्हा आपल्या राष्ट्रासाठी त्याचाही विचार न करता ती खड्ग हातात घेते आणि रणांगणावर जाते। तर हे 2 म्हणजे स्त्रीत्वाचे सुद्धा 2 पैलू आपल्याला या नाटकातून बघायला मिळतात। म्हणजे या नाटकात खूप काही आपल्याला छान बघायला मिळणार आहे, ऐकायला, अनुभवायला मिळणार आहे। मुळात सावरकरांची भाषा आणि ती आत्मसात करण्याकरता ज्या तालमी तुमच्या झाल्यात, ऋषिकेश जोशींनी घेतल्यात तालमी, त्याबद्दल थोडंसं। आमच्या तालमी ऋषिकेश दादा म्हणाला तसं आता 2 महिने आमच्या तालमी चालू आहेत आणि सावरकरांची भाषा असल्यामुळे ती त्या भाषेचा लहेजा एक वेगळा आहे, शैली खूप श्रेष्ठ दर्जाची आहे आणि उत्तम मराठी आपल्याला या निमित्ताने ऐकायला मिळणार आहे की जे आत्ता खूपच दुर्मिळ आहे खरं तर। पण आत्ताच्या काळानुसार काही बदल ऋषिकेश दादांनी याच्यात केले आहेत की जो विषय सावरकरांना मांडायचा आहे, या नाटकातून पोहोचवायचा आहे लोकांपर्यंत, तो विषय पोहोचण्यासाठी आत्ताच्या काळानुसार थोडं सोपं जावं, रसिकांना सावरकरांचे विचार कळावेत या निमित्ताने, म्हणजे यासाठी दादांनी सुद्धा याची छान रंगावृत्ती बनवली आहे आणि हे आपल्यापर्यंत निश्चितच पोहोचेल। आणि तेव्हाचा जरी म्हणजे बौद्ध काळामार्फत सावरकरांनी जे विचार मांडले तेव्हाचं काही चित्र आपल्याला दाखवून ते विचार आजही लागू होतात आणि यापुढेही ते लागू होणार आहेत। त्यामुळे हे फक्त म्हणजे प्रत्येक वयोगटातील रसिक हे नाटक खूप रिलेट करू शकणार आहेत। त्यामुळे निश्चित हे नाटक बघायला या। नक्कीच येतील प्रेक्षक। पण मुळात तू गायिका अभिनेत्री आहेस, त्यामुळे मी तुला नम्र विनंती करणार आहे की 2 ओळी आमच्यासाठी। एक लोकप्रिय नाट्यपद या नाटकातलं आहे। मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही, प्रेममय ठेवी जपोनी, सुखाने दुखवी जीव ठेवी जपोनी, सुखाने दुखवी मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली, मर्मबंधातली, मर्मबंधातली ठेवही। वा, खरोखरच ही मर्मबंधातली ठेव आपण सुद्धा जपून ठेवणार आहोत आणि हे नाटक निश्चितपणे बघणार आहोत असं आपण आश्वासन नाही तर प्रॉमिस करूया, वचन देऊया, नाटकाला प्रतिसाद देऊया आणि सांगूया की आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। शुभेच्छा केतकी।